श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, 24 फेब्रुवारीला वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे माघ पौर्णिमा. धार्मिकदृष्ट्या माघ महिना हा विशेष आणि महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक तिथीसुद्धा अगदी महत्त्वाची आहे. आणि पहा, त्याचबरोबर जी माघ पौर्णिमा आहे तर तिला इतर पौर्णिमेपेक्षा अधिक विशेष महत्त्व आहे. तर या पौर्णिमेच्या दिवशी दान करण्याला, स्नान करण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं. जर आपण या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन जर स्नान केलं तर आपली जी वाईट कर्म आहेत, आपण जर कळत नकळत केलेली जी पापे आहेत तर ती सुद्धा नष्ट होऊन जातात. पहा, पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून हे माघ महिन्याचं जे पवित्र स्नान आहे तर ते सुरू होत असतं. पौर्णिमा ही माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असते, त्यामुळे आपण त्यांची या दिवशी पूजा उपासना करत असतो. त्याचबरोबर या दिवशी अनेक शुभ कार्य देखील केली जातात. ही पौर्णिमा जी आहे तर ती घरामध्ये काही शुभ कार्य करायचे असतील, लग्न करायचे असेल किंवा गृहप्रवेश करायचा असेल तर यासाठी अतिशय शुभ मानली जाते. आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला पूजा सेवा करायच्या आहेत आणि त्याचबरोबर काही उपाय घरामध्ये करायचे आहेत. जर आपण काही उपाय घरामध्ये केले तर व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो आणि त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये कोणतेही संकट अडचणी आहेत त्या दूर होऊन जातात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा हा एक उपाय शेअर करणार आहे. आपल्याला घरात अशी ही एक वस्तू असं हे एक फळ घेऊन यायचं आहे, ज्यामुळे पहा सर्व दुःख, संकट, अडचणी, आजारपण नष्ट होईल आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य जे आहे ते सुद्धा दूर होईल. अशा प्रकारे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, या माघ पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे तर तो 23 फेब्रुवारीला दुपारी 3:33 होणार आहे आणि याची समाप्ती जी आहे तर ती 24 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:59 होणार आहे. म्हणूनच पहा, आपल्याला उदय तिथीनुसार ही जी तिथी आहे तर ती 24 फेब्रुवारीला ही पौर्णिमा आपल्याला साजरी करायची आहे. जे काही सेवा आहेत, उपाय आहेत ते सुद्धा आपल्याला याच दिवशी करायचे आहेत. आता बघा, आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये जे फळ आणायचं आहे ते म्हणजे धोत्र्याचं फळ. तर बघा, जेव्हा आपल्याला हे फळ हवं आहे तर तुम्ही जर खेड्या गावामध्ये किंवा गावाकडे राहत असताल तर तुम्हाला हे फळ अगदी लवकरात लवकर मिळून जाईल, कारण ही धोत्र्याची जी झाडं आहेत तर ती बऱ्याच ठिकाणी उगवलेली असतात आणि त्यामुळे हे फळ तुम्हाला सहजरित्या प्राप्त होऊ शकतं. जर तुम्ही शहरामध्ये राहत असताल, तुमच्या तिथे हे फळ लवकर मिळत नसेल तर तुम्हाला हे फुलभंडार जे असतं त्या फुलभंडारमध्ये हे फळ पौर्णिमेच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी, त्याचबरोबर सोमवारी मिळून जाईल. धार्मिकदृष्ट्या धोत्र्याच्या या फळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी धोत्र्याचं फळ जर आपण त्यांना अर्पण केलं तर आपल्या ज्या मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात. आणि जर आपण पौर्णिमेच्या दिवशी हे फळ जर आपल्या घरामध्ये आणलं तर आपल्या घरातील जी वाईट शक्ती आहे, नकारात्मकता, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत आजारपण असेल, लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नसेल आणि दोघांमध्ये, नवरा बायकोंमध्ये भांडणं होत आहेत, कटकटी होत आहेत, घरामध्ये सतत वादविवाद चालू आहे, तर आपल्याला हे फळ जे आहे तर ते पौर्णिमेच्या दिवशी घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतर हे फळ जे आहे तर ते आपल्याला स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि धुतल्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि बघा, हे फळ आपल्याला त्या हळदीमध्ये थोडंसं हळदीमध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्याची पेस्ट करून आपल्याला हे फळ त्यामध्ये बुडवायचं आहे आणि ते बुडवल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये हे फळ टाकायचं आणि हे आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. जेव्हा बी आपण उपाय करायला सुरुवात करणार आहोत त्या अगोदर आपल्या देवघरातील दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे, धूप दीप लावायचा आहे आणि त्यानंतरच हा जो उपाय आहे तर तो करायला सुरुवात करायची आहे.
तर हे फळ आपण देवघरामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला त्या फळावरती काही सेवा आपल्याला करायच्या आहेत. तर त्या सेवा कोणत्या आहेत ते आता आपण बघूया. या फळाला धूपदीप दाखवायचा आहे आणि आपल्याकडे जर भस्म असेल, अबीर असेल तर ते तुम्हाला त्या फळावरती टाकायचं आहे. त्याला पांढरे फुलं अर्पण करता आले तर ते करायचे आहेत. आता ही प्लेट काय करायची, आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. ही प्लेट हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला 3 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे. जर तुमच्याकडे कालभैरव अष्टकमचं पुस्तक नसेल किंवा तुम्हाला पठण करता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण केलं तरी चालेल. आणि हे अभिमंत्रित झालेलं जे फळ आहे तर ते आपल्याला एका पिवळ्या कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याकडे काळे तीळ असतील तर ते काळे तीळ त्यामध्ये टाकायचे आहेत आणि याची ही पोटली आपल्याला बांधायची आहे. आता बघा, काही वेळ आपल्याला ती पोटली जी आहे तर ते आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि संध्याकाळच्या वेळी ती पोटली उचलायची आहे आणि ती आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती नेऊन बांधायची आहे. तुम्ही ही पोटली जी आहे तर ती आतल्या साईडने देखील बांधू शकता किंवा मागच्या साईडने म्हणजे घराच्या पाठीमागच्या साईडने सुद्धा बांधू शकता. आतून बाहेरून दोन्ही साईडने कुठूनही बांधली तरी चालेल. उजव्या डाव्या बाजूला कोणत्याही बाजूला तुम्ही ही पोटली बांधू शकता. आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर ते आपलं सर्वस्व असतं. त्यामुळे आपल्याला तिथूनच आपण घरामध्ये ये जा करतो, तिथूनच घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते. चांगले वाईट लोक तिथूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. जर आपण अशी पोटली आपल्या मुख्य दरवाजामध्ये बांधली तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाच प्रवेश करेल, नकारात्मकता प्रवेश करणार नाही. आणि यामुळे पहा, आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती ही प्रवेश करणार नाही आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी राहील. त्यामुळे बघा, आपल्या घरामध्ये काही संकट अडचणी असतील ते सुद्धा दूर होऊन जातील. आपल्या घराची प्रगती होईल आणि आपल्या घरामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण होईल. त्यामुळे असा हा एक उपाय पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करा. बघा, तुमच्या घरामध्येच तुम्ही हे बांधू शकता किंवा मग तुम्हाला काही शॉपवर काही प्रॉब्लेम्स असतील, म्हणजे तुमचं एखादं दुकान आहे, किराणा दुकान असेल, कोणतंही शॉप असू द्या, त्या दुकानाच्या समोरसुद्धा तुम्ही असा हा एक उपाय पौर्णिमेच्या दिवशी करू शकता. यामुळे सुद्धा पहा, तुमच्या दुकानाच्या मध्ये जे काही अडचणी असतील किंवा दुकान व्यवस्थित चालत नसेल तर ते व्यवस्थित चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.